भोपी यांना विनंती करतोय. नमस्कार, मी ॲडव्होकेट रेश्मा गुरुनाथ भोपी. सर्वांना भूक लागली आहे असं वाटतंय चेहऱ्यांवरनं, कारण की तुम्ही सकाळी मला वाटतं 7 वाजता तरी घर सोडलं असेल, बरोबर ना? मग ऐकण्याची मानसिकता आहे, कारण की मला बोलण्याची मानसिकता आहे, पण मी नुसतं बोलून काय फायदा नाही, कारण की ऐकण्याची मानसिकता पाहिजे. आणि नुसतं ऐकून फायदा होणार नाही, तर ते आपल्या मनात, हृदयात, डोक्यात घेऊन घरी जायचे आणि ते आपल्याला आचरणात आणायचे, बरोबर? मॅडम, आपल्या अवनीताईने आपल्याला खूप हसवलं आणि खूप काही मोलाचं मार्गदर्शन केलं. तर आपण आता थोडंसं कायद्यावर बोलू, आपल्या जिद्दीवर बोलू, म्हणजे आपल्याला त्याची गरज आहे असं मला तरी वाटतंय. आता या इथे बसलेले 90% विद्यार्थी तरी खेडेगावातले असतील, बरोबर आहे? प्रत्येकाला येण्या जाण्याची व्यवस्था आहे चांगली? आवाज नाही आला मला. शाळेत कसे येता तुम्ही? चालत येता? चालत येता का? ओके. कारण की खेडेगावातल्या बऱ्याचशा शाळा जर आपण बघितल्या सर, त्या 5 किलोमीटर 7 किलोमीटर अशाच अंतरावर आहेत, बरोबर आहे ना? आणि प्रत्येकजण येताना दूरवरचा प्रवास करत येतो, कारण की आपल्याला शिकण्याची जिद्द आहे, बरोबर आहे? एक जिद्द ठेवून आहोत, एक टार्गेट आखून आहोत की नाही? आवाज येत नाही, वाटत नाही कोणी काही टार्गेट ठेवलंय म्हणून. का फक्त शिबिराला आलात, शिक्षकांनी धरू बांधून आणलंय म्हणून? नाही ना? हा 10वी म्हणजे काय आहे? पाया आहे. काय आहे? फाउंडेशन आहे. आजपासून आपण आपल्या डोक्यामध्ये काय घेऊन जायचंय? मला पुढे काय करायचंय, माझं करिअर मला कसं घडवायचंय. 10वी तर पास होणारच आहात तुम्ही, होणार आहात ना? तेवढं तर आपण करणारच आहोत, कारण की आता पास होणं काही खूप कठीण राहिलं नाही, पण समाजासोबत चालणं आणि आलेले जे प्रसंग आहेत त्यांना तोंड देणं हे खूप गरजेचं आहे. आता शिक्षण जर आपण बघितलं तर खेड्यापाड्यापासून, म्हणजे सुरुवातीला जेव्हा आम्ही 10वीला होतो, 2003ची बॅच माझी, आम्ही जेव्हा 10वीला होतो तेव्हा सर आम्हाला एक 8-9 किलोमीटर प्रवास करायला लागायचा. गावातनं मोजून 4-5 मुली असायचो. 4-5 म्हणजे खूप झाल्या, आणि त्यात पण शिकायची एक जिद्द ठेवली म्हणून आम्ही आज इथपर्यंत आलो, बरोबर आहे ना? आता असं कोणी नाही आहे का जे ज्या गावामध्ये 10वी-12वी मुली शिकत नाही आहे. कोणत्याही खेडेपाड्यात गेलो तरी आपण 10वी-12वी मुली सहज शिकतात, पण आपल्याला तिथे थांबायचं आहे का? आपल्याला आपलं करिअर घडवायचं आहे. मग ते करिअर घडवत असताना आपल्याला येणारे अडथळे खूप सारे आहेत. आपल्या प्रत्येक मुलीकडे, मुलांकडे, कोणीही खोटं बोलणार नाही, प्रत्येकाकडे मोबाईल आहे. ज्यांच्याकडे फोन नसतील त्यांचा सत्कार करू आपण, का बाबा आमच्या घरातले आईबापाचे फोन पण आम्ही वापरत नाही, त्याला स्टेजवर यावं, त्याचा सत्कार करू, त्याच्या फोनची व्यवस्था लवकरच करू आपण, का बाबा आम्ही आमच्या आईबापाचे फोन सुद्धा बघत नाही. बोला लवकर, चला पटापट. हां, नाही ना? हां, मग काय बघतो फोनमध्ये आपण? काय? इंस्टा, सर्वात आवडता प्रकार, नाही? त्याच्यानंतर स्नॅपचॅट, किती आवडतं? बोला मुलांनो, किती आवडतंय? सर्वात आवडता ॲप स्नॅपचॅट. आणि त्यातल्या त्यात मुलींचा सर्वात आवडता का? तर फोटो गोरे येतात. फोटो कशात काढले जातात? स्नॅपचॅटवर. आणि मुलांना काय करायची असते त्याच्यावर? चॅटिंग. कशासाठी? ऑटो डिलीट सेक्शन कशात आहे? स्नॅपचॅटमध्ये. म्हणजे पकडलो गेलो तरी पकडलो नाही पाहिजे म्हणून, बरोबर ना? ही टेक्नॉलॉजी कशासाठी दिलेली आहे? कशासाठी दिली आहे? आपल्याकडे आहे ही नाही. ह्याच्यात मुलं बिघडतात. आपल्याला वाटतं आपण आपल्या आईबापाला चुना लावतो, पण आपण आपल्या आयुष्याला चुना लावतो. मुलांनो, थोडंसं सिरियसली घ्या. हे चॅट
आपण स्नॅपचॅटवर ज्या आय डीना फॉलो करतो ना, हाय हॅलो करून, त्या आय डीतला एक तरी माणूस तुम्ही प्रत्यक्षात बघितलेला असतो का कसा आहे तो? आणि ज्या मुलांबरोबर आपण चॅटिंग करतो ती मुलं आहेत, बाई आहे, बापे आहे, हे तरी माहिती असतं का? बरोबर ना? मनापासून हसलंस तू, बरोबर का नाही? आपण कुठेतरी चुकीच्या वळणावर चाललोय, हे आपल्याला थांबवायचं आहे आणि ही काळाची गरज आहे. आज 10वी-12वीच्या मुलींचं सुसाईड करण्याचं प्रमाण वाढलंय. काय कारण त्याला? मोबाईल. बरोबर ना? किती ठिकाणी घटना घडतात, एखादी मुलगी रात्री आत्महत्या करते, आईबापाला माहित नाही माझ्या मुलीने का आत्महत्या केली. काय कारण? ती घेऊन जाते सोबत कारण. तिचं काय असतं कारण सांगा? मोबाईल. एखाद्या अनोळखी माणसाबरोबर बोलल्यामुळे तो तिला ब्लॅकमेल करतो, तिचे व्हिडिओ प्रसारित करून म्हणून तिला धमकी देतो. आणि माझ्या आईबापाची इज्जत जी अगोदर डोक्यात येत नाही आपण काय चुका करतोय ते, माझ्या आईबापाची इज्जत जाईल म्हणून ती पोरगी रात्री सुसाईड करून मोकळी होते. पण ह्याच गोष्टीला आळा घालण्यासाठी आपण अनोळखी माणसाशी नाहीच बोललो तर काय फरक पडणार आहे? पडणार आहे का? अभ्यासाचा भाग आहे का मुलींनो तो? सांगा मला की स्नॅपचॅटवर मॅडम खूप आम्हाला शिकण्यासारखं आहे का रातवरती? का इंस्टाग्रामवर आम्ही एवढी माहिती शोधतो ना मॅडम का आमचा अख्खा अभ्यास त्याच्यात होतो? मोबाईलचा वापर चांगल्यासाठी केला तर मोबाईल खूप चांगला आहे. तुम्ही तुमच्या अभ्यासाच्या प्रश्नपत्रिका, अभ्यासाचे पॅटर्न, 10वीला मला काय येणार आहे आणि कोणत्या प्रकरणावर मी फोकस करायला पाहिजे याच्यावर अभ्यास केलं तर खूप चांगलं आहे. पण त्याचा उपयोग कशासाठी करतो आपण? 10 मिनिटं अभ्यास आणि 2 तास एंटरटेनमेंट. म्हणून मुलांनो, आपण आत्ता आपल्याला आपलं करिअर घडवायचे. घरचे हे आईबाप खूप कष्ट करून मुलांना शिकवतात, त्यांच्या कष्टाची झीज व्हायला पाहिजे का नको? आपल्या आईबापाने आपल्यासाठी काय केलंय याची जाण आपल्याला, आपण समजदार आहोत ना. आता गेलो ना 15च्या पुढे सर्व की आपल्याला समज नाही आली. कायदा लग्नाचं वय 18 पकडत असलं मुलींचं, मुलांचं 21, तरी 14 वर्षानंतर समजण्या इतपत ज्ञान येतं असं टेक्नॉलॉजी किंवा सायन्स सुद्धा म्हणतंय. मग आपल्याला समजतं ना चांगलं काय वाईट काय. म्हणून आपण आपल्या अभ्यासावर फोकस करावं. मी स्नॅपचॅटवर नेहमी बोलते कारण की त्यात ऑटो डिलीट सिस्टीम आहे. तुमची चॅटिंग ॲटोमॅटिक वाचली की डिलीट होते. त्याच्यामुळे बऱ्याचशा मुली फसल्या जातात आणि शेवटी तिला जीव गमवावा लागतो, आईबापाला मान खाली घालावी लागते. आपल्या आईबापाला परत मुलगी भेटणार आहे का? म्हणून आपण आपल्या अभ्यासावर फोकस करावे. यूट्यूबवर खूप काही शिकण्यासारखे शिका. मोबाईल घेतला तर त्याचा उपयोग करा. अजून एक विषय फक्त मी तुम्हाला सांगेल थोडक्यात, जेवणाचा टायमिंग झालेला आहे. आपण आपलं शिक्षण घेत असताना मुलींनी तसंच मुलांनी त्यांना कुठेही कोणत्याही प्रकारे हॅरॅसमेंट, आता तुम्ही काय एवढे लहान नाही आहेत का तुम्हाला बॅड टच आणि गुड टच शिकवावं. बरोबर आहे ना? आपल्याकडे बघण्याचा दृष्टिकोन मी खूप स्पष्ट बोलेल. जर एखाद्या मुलाने प्रपोज केलं तर ती मुलगी हो नाही बोलली तर तो मुलगा परत तिच्या वाटे जाईल का? नाही म्हणण्याचा अधिकार कोणाला आहे? आवाज येत नाहीये मला. नाही म्हणण्याचा अधिकार कोणाला आहे? आहे ना? म्हणून आपण काय करतोय आणि काय ठेवतोय ह्याची जाणीव, आणि त्यावेळेस आपण आपल्या आईबापाला डोळ्यासमोर ठेवायचे की समाजामध्ये त्यांना मान खाली घालवायला लागेल. म्हणून असं कोणतंही कृत्य आपल्याकडे, हे टीन एज आहे, ही एजमध्ये म्हणजे आपल्याला काय करतो याची समज नसते. म्हणून आपण त्याच्यापासून थोडं बाजूला झालं पाहिजे. मुलांनो, आपण आपलं टार्गेट आखा. आपल्याला काय बनायचंय, काय व्हायचंय त्याच्यावर फोकस करा. त्या दृष्टीने वाटचाल करा. जसं नर्सरीतली मुलं सांगतात ना, रोज नवीन गोष्ट सांगतात नर्सरीतली मुलं.
मला डॉक्टर व्हायचे, इंजिनियर व्हायचे, रोज नवीन सांगतात. अरे लहान आहेत ती, त्यांना समज नसते. पण आपल्याला, आपण 10वीत आहोत, आपलं टार्गेट फिक्स आहे. आपल्याला नीट द्यायची, आपल्याला पोलीसमध्ये जायचं, आपल्याला इंजिनियर व्हायचं, आपल्याला वकील व्हायचं, आपल्याला डॉक्टर व्हायचं. आपल्याला जे करायचे त्याच्यावर फोकस करा, त्या दृष्टीने वाटचाल करा आणि अभ्यासाला लागा. तुम्हाला तुमच्या पुढील भविष्यासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आणि मला 2 शब्द बोलायला दिले म्हणून सर्वांचे आभार. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप खूप धन्यवाद ताई. आपल्या या अमूल्य अशा वाणीतून, ज्या आमच्या मुलांसाठी निघालेल्या शब्दातून एकच सांगू इच्छितो, मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. मंजिलें उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. पंखों से कुछ नहीं होता यारो,